नमस्कार सर्वांना. आज आपण TETचा पेपर 2 जो आहे त्याचा 2021चा मराठी या विषयाचे सर्व प्रश्न पाहू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. प्रश्न पहिला, दिलेली म्हण पूर्ण करा. ज्याची खावी पोळी त्याची रिकामी जागा. त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, वाजवावी टाळी. 2, सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, के. अत्रे. हे लेखक सम्राट सिंह या नाटकाचे आहेत. 3, सांध्य पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ग्रेस. चौथा प्रश्न आहे, संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, देवतांनो. 5, पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. वाक्यप्रकार ओळखा. हे वाक्य आहे मिश्र वाक्य. पर्याय क्रमांक 3, मिश्र वाक्य. 6, भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. याच्यामधला उपसर्ग आहे, उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदर लावला जातो त्याला त्याच्यातलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भर. भर हा शब्द उपसर्ग आहे. 7, आई किंवा वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तीर्थरूप. 9, 8वा प्रश्न, मराठी वर्णमालेतील आहा यांना काय म्हणतात? तर आहा यांना स्वरादी म्हटलं जातं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे, भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघु गुरुक्रम ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर उतारा दिलेला आहे. हा उतारा वाचून याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर 10वा प्रश्न आहे, दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शिकण्याची आवड. 11, गोवेकरांना पोर्तुगीजांकडून कोणता वारसा प्राप्त झाला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुशेगाद. 12, इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ला दोल्चे विटा. 13, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 4, कारण दोन्हीचा अर्थ वाऱ्यावर सोडणे हा होतो. तर पर्याय क्रमांक 1, त्याग करणे किंवा ओवाळून टाकणे हे दोन्ही पण याचे उत्तर येतील. त्याच्यानंतर 14वा प्रश्न, लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पृथक्करण. 15, सलाते सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत? द्वितीया चतुर्थी या विभक्तीमध्ये सलाते सलानाते हे प्रत्यय आहेत. प्रत्यय पाठच करून ठेवायचा. त्याच्यामुळे कसं आपल्याला परीक्षेमध्ये एकतरी त्याच्यावर प्रश्न विचारलेला असतो प्रत्ययाविषयी. 16, वचनानुसार अचूक नसलेली शब्दजोडी ओळखा. उत्तरे पर्याय क्रमांक 3, भाषण भाषण. 17, क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भावे. त्यानंतर 18, सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लावणी. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, शिखांच्या ग्रंथसाहिब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? ग्रंथसाहिब या ग्रंथात संत नामदेव यांच्या संतांचे 61 कवने समाविष्ट आहेत. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 20वा प्रश्न आहे, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उद्गार चिन्ह. 21, य य य य हे गण असणारे वृत्त कोणते? 2, भुजंग प्रयात. 22, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अनन्वय अलंकार. 23, विस्मय हा कोणत्या रसाचा स्वायी भाव आहे?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अद्भुत. 24 माती या नामाचे अचूक विशेषण कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कसदार. 25 मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रीतिभूतकाळ. 26 पररूप संधीचे उदाहरण ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नुमजे. 27 तत्पुरुष समासातील शब्द ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गैरहजर. 28 अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रेम. 29 विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुलभ सोपे. आणि 30 नंबरचा प्रश्न आहे अचूक शब्द ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आदरणीय. याची दुसरी वेलांटी आहे नची. हे अशा प्रकारे हा आपण पेपर 2 यामधला 2021चा पेपर होता हा. त्याच्यामधले सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.